नमस्कार शेतकरी बंधूंनो, शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी मारुती जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, यापूर्वी आपण एक व्हिडिओ तयार केला होता आणि तो व्हिडिओ असा होता की कीर्तिमान वर्सेस आर्यमान। तर खऱ्या अर्थाने आपण कीर्तिमान वर्सेस आर्यमान ह्या ज्या दोन व्हरायटी आहे सेमिनिस कंपनीच्या, त्या दोन्ही व्हरायटी बद्दल आपण आपले मत मांडत असताना आपण सोबत शेतकऱ्यांचे मत सुद्धा घेत होतो आणि त्या अनुषंगाने आज आपण परत त्याच प्लॉटमध्ये आणि त्याच जागेवरती आलेलो आहे आणि आपल्या सोबत श्री भीमराव सानप काका आहेत। त्यावेळेस प्लॉट 1 महिन्याचा होता आणि आज रोजी प्लॉट हा 55 दिवसाचा झालेला आहे। परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। तर आपण काकांना प्रत्यक्षात विचारूया की काय परिस्थिती आहे आज 55 दिवसाचा प्लॉट झालेला असताना। तर काका नमस्कार। नमस्कार, माझं नाव भीमाजी रंगनाथ सानप, मुक्काम पोस्ट ब्राह्मणवाडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। तर हा कीर्तिमान व्हरायटीचा प्लॉट आहे। 1 ऑगस्टला आम्ही एक व्हिडिओ काढला होता, हा पहिला व्हिडिओ आणि आज दुसरा व्हिडिओ आहे। आज रोजी हा प्लॉट 55 दिवसाचा कंप्लीट झालेला आहे। बघा, याच्यामध्ये तुम्हाला झाड तर दिसतंय, परंतु बुड फळ तुम्हाला दिसत नाही। पाला खूप असल्यामुळे बुड फळ दिसत नाही। मी तुम्हाला दाखवतो बुड फळ त्याची कशी व्हरायटी आहे किंवा किती प्रमाणात फळ आहे। बुड फळ हे खूपच चांगल्या प्रकारे बुड फळ आणि त्याची हे खूप मोठी क्वालिटी, बघा फळाचा आकार किती मोठा आहे दिसेल तुम्हाला। सेटिंग एकदम टॉप आहे आणि फुलगळ सुद्धा फार कमी आहे। चांगले स्प्रे घेतलं ना तर मग सेटिंगला काही अडचण नाही। आणि एवढ्या पावसामध्ये सेटिंग पण बघा, सेटिंग पण तुम्हाला दिसून येईल खूप चांगल्या सेटिंग झालेली आहे। तर खूप छान आज हा प्लॉट आज दिसतोय, अजून आहे आणि तुम्हाला सगळं सेटिंग दिसेल, बुड फळ दिसेल, सगळ्या गोष्टी एकदम खूप चांगल्या आहेत आजच्या मितीला सुद्धा। एवढा पाऊस होऊन सुद्धा आजच्या मितीला ही व्हरायटी आम्हाला म्हणजे चांगली वाटते। काका, आपण इथे आर्यमान आणि कीर्तिमान यांची तुलना करतो आहे, तर काय वाटतं दोघांमधलं फरक तुम्हाला 55 दिवसाच्या मानाने? 55 दिवसात मागच्या वर्षी माझ्याकडे आर्यमानचा प्लॉट होता, परंतु चालू झाल्यानंतर त्याच्यावर तिरंगा आणि गेरवेचं एवढं अतोनात प्रमाण होतं का मला त्याच्यामध्ये संपूर्ण तो एकदम फ्लॉप गेला माझा आणि मी एकदम त्या याच्यामध्ये डुबून गेलो होतो मागच्या वर्षी आर्यमान व्हरायटीमध्ये। आणि दुसरी गोष्ट अशी, या दोघांची तुलना करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, दोन्ही एकाच कंपनीच्या व्हरायटी आहे या, परंतु आर्यमान व्हरायटीवर खूप मोठ्या प्रमाणे व्हायरस आणि गॅरवायचं प्रमाण येतंय, धांतू पण येतोय। पण आजच्या मितीला 55 दिवसात तुम्हाला आहे गॅरवा, काय कीर्तिमान पण फार नगण्य येतो, फार कमी प्रमाणात आहे आणि जवळजवळ 5 ते 6% असेल जास्तीत जास्त, याच्यापैकी जास्त गॅरवा येत नाही असा आमचा अनुभव आहे। वायरच्या बाबतीत तर काहीच नाही, वायरच अजिबातच निघत नाही। वायरचं आमच्या प्लॉटमध्ये झाडच नाही दिसलं, तुम्हाला दिसणार नाही असा प्लॉट आहे हा। वायरचा अजिबात काही प्रॉब्लेम नाही, धांतूला नाही, व्हायरसला नाही आणि गॅरवेला पण चांगल्या प्रकारे तो हे करतोय। आणि त्या मानाने कीर्तिमान आणि आर्यमान आता मला असं वाटतंय का आमचा म्हणजे याला पाला पण भरपूर आहे। बघा, तुम्ही दिसेल तुम्हाला पाला सुद्धा इतका सुपर पाला आहे आणि पाला असला तरच फळ फुगणार आहे आणि पाला नसेल तर फळ फुगणारच नाही। आणि सेटिंग पण व्यवस्थित, बुड फळ खूप चांगलं आहे, त्याला क्वालिटी खूप चांगली आहे, चकाकी खूप फळाला खूप चांगली प्रकारे आणि खूप डेव्हलप झालेला प्लॉट आहे हा। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।